पहिला तर पेट्रोल भरून आलो आणि नंतर ताला लावायला गेलो तर बघतो तर काय ताला लावलेला होता दाराला. ताल्याची चाबी काही होती नाही तर आम्हाला ताला फोडून ताला लावायचं होतं तिथं. खूप कष्ट केल्यानंतर ताला फोडली फायनली. ताला फुटला तर खुशीच्या मारले उड्या मारायला बसली मी, कारण ताला फुटला नसता तर आम्हाला फिरायला जायला मिळालंच नसतं. आमचं प्लॅन अचानक बनलं फिरायला जायचं. निघणार तर आम्ही होतो 10लाच, पण आम्हाला घरीच 12:30 वाजून गेले. शिवजीचे मंदिर बघून मंदिर मध्ये उतरायची इच्छा झाली पण नाही उतरलो आम्ही, कारण तिथे कोणीच नव्हतं आणि जंगल मध्ये तो मंदिर होतं. आणि इकडे बघा ट्रॅफिक किती जाम झालाय, काही ट्रॅफिक वगैरे नाही आहे. रस्त्याचं काम चालू आहे तर इतका रस्ता खराब आहे की सांगूच नाही शकत. रस्ता इतका खराब आहे म्हणून आम्हाला माहितच नव्हतं, नाहीतर आम्ही इथून गेलोच नसतो. जाता जाता रस्त्यामध्ये ऊस दिसला तर आमची मॅडम गाडी थांबवून ऊस तोडायला गेली. आणि सांगते तुम्हाला ऊसाचं झालं काय तर बसू बसू खूप कंटाळली मी. मग मी म्हणाली मी आता चालवते स्कूटी, मला मागं बसण्यापेक्षा चालवायला जास्ती मजा येते. आणि मी माझी रफ्तार चालू केली आणि आम्ही पोहोचलो थेट आमच्या मंजिलवर. गेल्या गेल्याच बंदर मामांनी आमचं ऊस घेऊन घेतलं आणि बघा तर कसं खातोय तर. आणि खूप जणांना कळलंच असणार की मी कुठे आली तर. इथलं वातावरण बघून मस्त मन शांत वाटत होतं. इकडे आमच्या गर्ल्स लागल्या पोज मध्ये फोटो काढायला, त्यांच्या फोटो काढून दिली आणि नंतर मी माझ्या सिंगल फोटो काढत होती तर बंदर मामा तर माझ्यावर खाऊनच पडले. याला काय म्हणतात काय माहित, पण याच्यावर बसायला तर भीती वाटत होती पण बसून गेली. नंतर आमची गर्ल्स पार्टी गेली ऑर्डर करायसाठी काहीतरी खायला. वेळ खूप झाली होती आणि पोटामध्ये कावडे ओरडत होते तर मग पेट पूजा करून घेतली थोडी. नवेगावला गेला आणि आमरस नाही खाल्लं असं होऊ शकतो का, मला तर खूप आवडतं. आम्हाला बसू द्यायचं तर बंदरच झुलत आहे ते झुल्यावर. आमचं फिरून वगैरे झालं आणि नंतर मी बोरवडी घेतली आजीकडून, तसंच माझ्याकडून बंदरनी घेऊन घेतली. बोरवडी खायला पण नाही मिळाली.